चल बघा रे, प्रश्न दिलाय 600 रुपयाचे काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 135 रुपये, तर त्याच दराने 850 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? सूत्र दिले तुम्हाला, दर बरोबर सरळ व्याज गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये मुद्दल गुणाकारामध्ये मुद्दत, अशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आता दर माहित नाही म्हणून काढायचा आहे, म्हणून आपण दर घेतला, वर सूत्र लिहिले. सरळ व्याज किती आहे? 135. झूम करून बघ, दिसत नसलं. गुणाकारामध्ये 100. आता छेदामध्ये काय आहे? मुद्दल गुणिले मुद्दल. मुद्दल किती आहे? 600 रुपये. मग इथं लिहा 600 रुपयाचे किती बाबा, किती वर्ष होते? 3. मग इथं लिहा 3. झालं. आता काय काढायचं तुम्हाला? सरळ त्याचा दर काढायचा. दर विचारलाय, मग दर काढण्यासाठी काय करायचं तुम्हाला? लक्ष द्या. हे 2 कटले, हे 2 कटले, वरचा वर गुणाकार, खालचा खाली गुणाकार. मग 135 खाली गुणाकार आला 18. आता 18च्या पाड्यामध्ये 135 आहेत का पाहायचंय? नाही. मग 135 पेक्षा लहान संख्या कोणती आहे बघा. 18 7 126 आणि 7 बाकी राहिले आपल्याकडे 9. मग इथे एक दशांश दिल्यानंतर झाले 90. 18 95 तुमचं उत्तर आले 7.5% दराने. मी पुढचा प्रश्न देतो ते तुम्हाला सोडवा. आलं का? बघ, अशा प्रकारे उत्तर काढायचं. उत्तर सोपं असतंय, फक्त लक्ष द्यायचं. प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे. पुढच्या प्रश्नाचं तुम्ही करायचं. प्रश्न द्यायला पाहिजे. प्रश्न बघा रे, सोडवायचे तुम्हाला. 4000 रुपयाचे काही दराने, प्रश्नामध्ये दर दिलेला नाही, काही दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 3000 होते, तर त्याच दराने 8500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. बघा काय काढायचं आहे यामध्ये? व्याजाचा दर. आपण मग असे प्रश्न पाहिला, सूत्र पाहिलं, व्याजाचा दर तुला द्यावाच लागणार आहे. व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. मगाचं सूत्र एकदा बॅक जा थोडंसं आणि सूत्र पहा. गणित तुम्हाला अवघड जाणार नाही. उत्तर नक्की द्या. धन्यवाद.